नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला आपल्याकडे ज्या 2 हस्ती होऊन गेल्या त्यांची थोडी माहिती सांगते. 12 जानेवारी रोजी आपल्याकडे राजमाता जिजाऊ यांची जयंती होती आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची सुद्धा जयंती होती. या दोन्ही व्यक्ती फार मोठ्या थोर होऊन गेल्या. त्या स्वामींची माहिती मी तुम्हाला मागे सांगितली. आज जिजाबाईंची माहिती सांगते. राजमाता जिजाऊ म्हणजे ह्या आपल्या शिवरायांच्या आईसाहेब मातोश्री. आपण त्यांना राजमाता जिजाऊ म्हणून ओळखतो. तर त्यांची थोडी आपण माहिती घेऊया. ह्या जिजाबाई लखुजी जाधवांच्या मुलगी, त्यांच्या कन्या. लखुजी जाधव हे देवगिरीचे जवळजवळ राजेच होते आणि त्या लहान असताना त्यांना त्यांच्या वडिलांनी लढाईचं आणि राजकारणाचं पण शिक्षण दिलं. मी तुम्हाला नेहमी सांगते माझ्या गोष्टींमध्ये की आपल्या भारतामध्ये मुलींनी शिकायचं नाही हे असं नव्हतं. मध्यंतरीचा पिरियड फार वाईट गेला. त्यावेळेला ही काहीतरी प्रथा, घाणेरडी प्रथा पडली की स्त्रियांनी शिकायचं नाही, त्यांनी चूल आणि मूल करायचं आणि तेच लोक डोक्यात घेऊन बसले होते. तर त्यावेळेला ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना पुढे येऊन स्त्रियांचं शिक्षण पुन्हा चालू करायला लागलं. तर आपल्याकडे असं नव्हतं की स्त्रियांनी शिकायचं नाही. तर ह्या राजमाता जिजाऊ लखुजी जाधवांच्या कुशीत जन्माला आल्या आणि लखुजी जाधवांनी, त्या राजकन्याच होत्या ना, त्यांना सगळं शिक्षण दिलं. त्यांना लढाईचं म्हणजे नुसतं लिहाय वाचायचं शिक्षण नाही दिलं, तर प्रत्यक्ष लढाईचं शिक्षण दिलं. तलवार कशी चालवायची, घोड्यावर मांड कशी टाकायची, भाला कसा फेकायचा, ह्याचं सुद्धा शिक्षण जिजाऊंना दिलं होतं. आज आपण किती जण हे शिकलोय सांगा बरं. आता तो काळही तसा होता. त्यावेळेला परकीयांची आक्रमणं आपल्यावर सारखी होत होती. मी नेहमी सांगते तुम्हाला, एक पिरियड फार वाईट होता. तर तेव्हा परकीयांची आक्रमणं आपल्यावर व्हायची. मुघल यायचे, ते यवन यायचे, ब्रिटिश आले. काय लोकांनी उच्छाद मांडला होता आणि ते बायकांना, स्त्रियांना पळवून न्यायचे. अशा वेळेला स्वसंरक्षणासाठी काहीतरी यायला पाहिजे ना, आणि त्यात राजकन्या. तर त्यांना त्यांच्या वडिलांनी हे नुसतं लिहाय वाचायचं शिक्षण नाही, तर लढाईचं पण शिक्षण दिलं. तलवार चालवायला शिकवली, भाला चालवायला शिकवला, घोड्यावर मांड टाकणे म्हणजे घोड्यावर बसायचं, घोड्यावर कसं बसायचं त्याच्यावर पण आपल्याला बॅलन्स करता यायला पाहिजे ना. तर ते कसं बसायचं हे त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं आणि हे शिकवत असतानाच त्यांना राजकारणाचंही बाळकडू त्यांनी दिलं. राजकारण कसं करायचं, रयतेला न्याय कसा द्यायचा. लखुजी जाधव पण चांगले राजे होते, देवगिरीचे राजे होते ते. तर वयाच्या 7व्या-8व्या वर्षापर्यंत लखुजी जाधवांनी आपल्या मुलीला असं चांगलं शिक्षण दिलं आणि वयाच्या 9व्या वर्षी त्या वेळच्या रीतिरिवाजानुसार त्यांनी आपल्या मुलीचं लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी करून दिलं. एक दिवस लखुजी जाधव कुठेतरी समारंभात गेले होते. त्यावेळेला पण समारंभ व्हायचेच ना, लग्न, साखरपुडा. तेव्हा तर चांगलं सोहळा व्हायचा. सोहळा म्हणजे 16 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाला सोहळा म्हणतात. आता आपल्याकडे कशी मेहंदी होते, हळद होते, मग लग्न होतं, त्याच्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजा होते. तर तसंच त्यावेळेला आपण सोहळा म्हणायचो. काहीतरी 16 प्रकार होते, म्हणजे मेहंदी, लग्न, त्याच्यानंतर हळद आणि शिवाय दुसऱ्या दिवशी पूजा. हे तर आपल्याला 4 माहिती आहे, पण अजूनही काही 12 गोष्टी होत्या त्यावेळेला ते लोक करायचे. आणि असे 16 दिवस गावात जेवणं चालायची. ह्या जिजाबाईंच्या लग्नात पण खूप दिवस जेवणं चालली होती. अख्खं गावच्या गाव त्यांच्याकडे जेवायला होतं. आज आपण लग्न करतो तर नवऱ्या मुलीच्या केसामध्ये आपण खोटे मोती वगैरे लावतो ना बाळांनो, तर जिजाऊंच्या केसामध्ये खरे सोन्याची फुलं लावली होती आणि खरे मोती लावले होते. म्हणजे केवढी श्रीमंती होती बघा त्यांच्याकडे. आणि एक दिवस असंच कुठेतरी समारंभात त्यांचे वडील गेले होते, तर त्यांना त्या लखुजी जाधवांना शहाजीराजे भोसले तिथे दिसले. असा चांगला हट्टाकट्टा, अंगाने पिळदार मस्त असलेला हा युवक त्यांच्या मनात भरला आणि त्यांनी आपल्या मुलीचं म्हणजे जिजाऊचं लग्न
शहाजीराजांशी लावून दिलं. त्या इकडे आल्या आणि आता शहाजीराजे सुद्धा राजकारणात होतेच. मग ते कधी इथे कधी तिथे असे ते कधी काही काही वेळेला जायचे. तेव्हा ते सगळा कारभार जिजाऊंच्या हातात देऊन जायचे. आणि जिजाऊ बघा म्हणजे किती लहान, 9 वर्षाच्या होत्या त्या. त्याच्यानंतर समजा आणखीन 4 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी म्हणजे 9 5 किती झाले 14. पण 14व्या वर्षी सुद्धा त्या यशस्वीपणे राजकारभार बघत होत्या. खूप कर्तबगार स्त्री होऊन गेल्या त्या. त्यांनी आपल्या शिवबांना तर कसं घडवलं हे तर तुम्ही बघितलंच आहे. आज शिवाजी महाराजांचं नाव कोणाला माहीत नाही असं नाही. परदेशातही आपल्या शिवाजी महाराजांची कीर्ती आहे. त्यांनी तसं शिवाजी महाराजांना घडवलं. मुलांना घडवणं हे आईच्याच हातात असतं. कारण वडील काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. आणखीन तुम्हाला सांगते त्यांची माहिती. शहाजीराजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील काही काळ बंगळुरूमध्ये होते. आणि त्यावेळेला इथे महाराष्ट्रावर पण खूप त्या यवनांनी हैदोस घातला होता. अक्षरशः आपल्या शेतावर घरादारावर गाढवाचा नांगर चालवला होता. बघा आम्ही किती हे आहोत, क्रूर आहोत, आम्ही तुम्हाला कशी शिक्षा देऊ हे दाखवण्यासाठी त्या यवनांनी आपल्या शेतीवाडीवर घरादारावर नांगर फिरवला होता. तो पण गाढवाचा. म्हणजे आम्ही तुमची सगळी वाट लावून टाकतो हे दाखवण्यासाठी. आणि ते जिजाऊंच्या लक्षात आलं. मग त्यावेळेला जिजाबाईंनी काही त्यांचे खास लोक बोलवली. नांगर करून घेतला आणि त्या नांगराला सोन्याचा दात बसवला. फाळ असतो ना जो जमीन नांगरतो, आणि तो सोन्याचा नांगर आपल्या रयतेच्या शेतातून फिरवला आणि त्यांना शुभारंभ करून दिला की नाही आता तुम्ही चांगली शेती करा. आणि त्याप्रमाणे आपला महाराष्ट्र बघा पुढे सुधारत सुधारत गेला. त्या घाबरल्या नाही ह्या यवनांनी अटॅक केला ह्यांनी हे केलं म्हणून. आणि जसे त्यांना शिवाजी महाराज झाले, ते पण नवसानी झाले. त्यांचे बाळांनो त्यांची अगोदरची बरीच बाळं गेली. तर त्यांनी शिवनेरी किल्ल्यावर जी शिवाई देवी आहे त्या शिवाई देवीला नवस केला. हे माझं जर बाळ वाचलं तर तुझ्या नावावरून मी त्याचं नाव ठेवीन, असा त्यांनी शिवाई देवीला नवस केला. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ते चांगले मोठे झाले. म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव त्या शिवाई देवीवरून शिवाजी असं ठेवलं. आणि त्यांना जसं राजकारणाचं चांगलं शिक्षण त्यांच्या वडिलांनी दिलं, तसं जिजाबाईंनी त्यांचे पती इथे नव्हते तरी आपल्या मुलाला सगळं राजकारणाचे धडे, लढाईचे धडे सगळे व्यवस्थित दिले. त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवायला दादोजी कोंडदेव नावाचे एक गुरु ठेवले. ते शिवाजी महाराजांना भाला फेक, तलवार चालव, दांडपट्टा चालव, घोड्यावर मांड टाक हे असं शिक्षण शिवाजी महाराजांना द्यायचे. मी तुम्हाला एक अजून जिजाबाईंची गोष्ट सांगते. इथे ज्या वेळेला शहाजीराजे नव्हते त्यावेळेला काय झालं माहिती आहे का? मला असं वाटतं मलिक नावाचा एक यवन हा होता, राजा होता. आपल्या इथे बरेच यवनांनी आपल्यावर स्वारी केली आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राज्य त्यांची चालली होती. तर त्या यवनाचा हत्ती पिसाळला आणि त्या हत्तीला आवरण्यासाठी जिजाबाईंच्या वडिलांचा मुलगा म्हणजे जिजाबाईंचा सख्खा भाऊ दत्ताजी जाधव ह्याला पाठवण्यात आलं. ही अशी लोक ना पक्की लबाड असतात. आता त्यांच्याकडे काही यवन सैनिक नव्हते का? पण नाही, मरायला कोण? मराठी, तुम्ही जा पुढे असा प्रकार. इवन इंग्रजांनी पण आपल्याकडे हेच येऊन केलं. इंग्रजांनी राज्य केलं पण जिथे लढाई असेल ना तिथे हिंदू लोकांना पाठवायचे. म्हणजे मेला तर कोण? हिंदू मेला, भारतीय मेला, असंच त्यांनी केलं. आणि तोच प्रकार इथे या मलिकने केलं. त्यांनी काय केलं? तो हत्ती पिसाळला. हत्तीला आवरायला त्यांनी दत्ताजी जाधवांना पाठवला. इकडनं दत्ताजी जाधवांना पाठवलं आणि ह्या साईडनी शहाजीराजेंच्या भावाला पाठवलं. त्याचं नाव होतं संभाजीराजे. आपल्याकडे संभाजी हे नाव बरेच वेळा आलेलं आहे. अनेक जणांचं नाव संभाजी हे आहे. तर तो शहाजीराजांचा भाऊ आला आणि एक जण म्हणायला लागला की आपण या हत्तीला वाचूया. तर दुसरा जण म्हणायला लागला नाही, हा हत्ती पिसाळलाय,
तो रयतेला मारेल. हत्ती महत्वाचा की रयत महत्वाची? आणि याच्यातून काही विवाद निर्माण झाले, काही गैरसमज झाले आणि त्या ह्याच्यात काय झालं, संभाजीराजे म्हणजे शहाजीराजांचे भाऊ आणि जिजाबाईंचा भाऊ यांच्यातच मारामारी झाली आणि दत्ताजी जाधव म्हणजे जिजाबाईंचा भाऊ मारला गेला. आणि ही बातमी जिजाबाईंच्या वडिलांना कळली आणि ती बातमी कळल्यानंतर जिजाबाईंच्या वडिलांना भयंकर राग आला आणि ते इथे चाल करून आले. त्यावेळेला शहाजीराजे नव्हते, पण आता आपल्या राज्यावर चाल करून आले म्हटल्यावर काय करणार? जिजाबाई तेव्हा शिवाजी महाराजांच्या वेळेला प्रेग्नंट होत्या, पण त्यांनी आपलं पोट नऊवारी पातळाने बांधलं आणि तलवार घेऊन त्या आपल्या वडिलांसमोर उभ्या राहिल्या की नाही, मी माझ्या रयतेला तुम्हाला मारून देणार नाही, माझं राज्य मी सांभाळीन, माझ्या नवऱ्याच्या बाजूने मी उभी आहे. त्यांनी स्वतःच्या माहेरचे सगळे संबंध त्याच्यानंतर तोडून टाकले. पण एका पत्नीचं कर्तव्य असतं की पतीबरोबर उभं राहायचं. त्यांचा पतीही चांगला होता म्हणून त्या पतीच्या बाजूनी उभ्या राहिल्या आणि त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रीयन स्त्रियांना दाखवलं की आपण आपल्या पतीच्या सोबत कायम उभं राहायचं. हा आदर्श घालून दिला आणि त्यांनी आपलं राज्य सांभाळलं, सगळ्या रयतेला सांभाळलं. त्यांचे वडील त्यांच्याकडे निघून गेले. पण इथे एक मला असं वाटतं की असं आपसात भांडण व्हायला नको. पण ही भांडणं बघाल परक्यांनी कशी लावली ते. त्या यवनाला काय त्याचे सरदार पाठवता नसते आले का? हां, आले असते, पण त्यांनी इकडनं पण मराठी पाठवले, तिकडनं पण मराठी पाठवले. मेलं कोण? मराठे. तर ह्या इतिहासामधून हे शिकायचं की आपण काय चुका करतोय. आपण आपसात भांडायचं नाही. दोघांनी एकत्र येऊन तिसऱ्याला मारायचं का आपणच आपली डोकी फोडायची? तर हे आपण शिकलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर इथे आपल्या जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत याच्यातल्या गोष्टी सांगून जनतेचा कसा कैवार घ्यायचा, दीनदुबळ्यांना कशी मदत करायची हे त्यांना शिकवलं. त्यांनी आपल्या शिवाजी महाराजांना महाभारतातली एक गोष्ट सांगितली, एक म्हणजे अनेक गोष्टी सांगितल्या, त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगते. पांडव जेव्हा वनवासात गेले होते, तर वनवासात असताना म्हणजे वनवास म्हणजे काय, तुम्ही कोण आहात हे समोरच्याला कळलं नाही पाहिजे. ते आपले रूप बदलून, वेश बदलून सगळीकडे हिंडत होते. आणि त्यावेळेला एका गावात काय झालं, एक बकासूर नावाचा राक्षस होता. तो राक्षस खूप खायचा, त्याला खूप खायला लागायचं. म्हणजे मी ज्या पुस्तकात वाचलं त्याच्यात असं दिलं होतं की 2 रेडे, गाढाभर अन्न, गाढा म्हणजे बैलगाडी, बैलगाडी भरून त्याला जेवण लागायचं. वरण, भात, भाजी, चपाती हे जे काय असायचं ना, ते गाढाभर अन्न लागायचं. 2 रेडे खायला आणि शिवाय एक माणूस लागायचा. मग आता काय करणार? तर त्या गावातल्या लोकांनी काय केलं, एक एक घराची पाळी ठेवली, टर्न बाय टर्न. आज तुझ्या घरातला माणूस, तर उद्या माझ्या घरातला माणूस. कारण त्याला दिलं नाही की तो हायदोस घालायचा, सगळ्यांनाच मारत सुटायचा. मग आता करणार काय? आणि असं करता करता एक दिवस हे जे पांडव आहेत ते एका ब्राह्मण स्त्रीकडे जेवायला गेले होते. आणि त्या घरात नुसतं असं दुःखी वातावरण तर त्यांना कळे ना की काय झालंय. म्हणून त्या पांडवांनी त्या स्त्रीला विचारलं की माई काय झालंय, का तुम्ही अशा दुःखी आहात, का रडताय? तेव्हा तिने सांगितलं, अरे बाबा, इकडे एक राक्षस आलाय आणि तो बकासूर आहे. त्यात बोलतो त्याला रोज गाढाभर अन्न लागतं, गाढाभर अन्न, 2 रेडे आणि एक माणूस, असं तो रोज खातो. तर आज ती वेळ आमच्या घरावर आले. आज माझ्या घरातलं कोणीतरी माणूस जाणार, तो त्याला खाऊन टाकणार. असं म्हटल्याबरोबर तो भीम होता, पण तो काय बदलून होता ना रे, वेश बदलून होता. त्या बाईने काही भीमाला ओळखलं नाही. तर भीम बोलला, असं? मग ठीक आहे, आज मी तुमच्याकडे आलोय ना पाहुणा म्हणून जेवायला, आज मी जातो, मी आज तुमचा माणूस आहे, तुमच्या वतीने मी जातो. असं म्हणून भीम ते गाढाभर अन्न, 2 रेडे घेऊन तो गेला. आणि त्याने काय केलं माहितीये, जिथे जायचं होतं त्या स्पॉटला गेला, त्या रेड्यांना दिलं सोडून, जा रे, तुम्हाला काय गवत चारा खायचं असेल ते खा. आणि ते जे अन्न होतं ना, तो भीम तिथे बसला आणि तो स्वतःच खात बसला. खात बसला. आणि त्या बकासुराची जशी वेळ झाली तसा तो बकासूर आला. त्यांनी लांबून बघितलं, अरे, कोणतरी माणूस बसलाय आणि माझं अन्न खातोय. म्हणजे दुष्ट लोकांना काय असतं माहितीये, स्वतःच जरा जरी गेलं ना
तरी लगेच राग येतो. सज्जन माणसं असतात ना, ती आपल्यातलं अन्न दुसऱ्याला देतात. चल मी थोडं खातो तर तू पण खा. दोघांचंही पोट भरू दे. पण दुर्जनांचं तसं नसतं. त्यांना आपलं एवढंसंही कोणाला केलेलं आवडत नाही. त्याप्रमाणे त्या बकासुराला राग येतो, की माझं अन्न हा खातो म्हणजे काय? आला रागारागाने. बघतो तर हा माणूस खातोय का? लागला गुद्दे मारायला धडाधड, धडाधड गुद्दे भीमाच्या पाठीत मारायला. भीम म्हणाला, "आह! बरं झालं रे. 2 दिवस झाली माझी पाठ जाम दुखत होती. जरा चेपून दिलीस बरं वाटलं." त्याला काय आणखीनच पिसाळला. मी एवढे गुद्दे मारतो आणि हा म्हणतोय, की माझी पाठ चेपून दिली. म्हणजे भीम पण किती ताकदवान होता ते बघा. बाळांनो, असे ताकदवान व्हा. हं. शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी हेच सांगितलं, की असं ताकदवान व्हायचं, की शत्रूपुढे लयच्या-पैच्या नाही राहायचं. त्याला चांगला धोपटून काढायचा आणि मग सगळं जेवण संपल्यावर भीम उठला, हात-बीत धुतला. "हां, आता बोल. आता काय बोलतोस तू?" मग म्हणाला, "माझं अन्न तू का खाल्लं?" "कुठचं अन्न? काय अन्न? होतं अन्न, खाल्लं मी." आणि मग अशा ह्याच्यावरून तू मैमै करत त्यांची भांडणं वाढली. भीमाला तेच होतं आणि भीमाने त्याच्याशी चांगलं युद्ध केलं. मल्लयुद्ध म्हणतात ना, तुमच्याकडे बॉक्सिंग म्हणतात. हल्ली आपण बॉक्सिंग म्हणतो. असं बॉक्सिंग करून भीमाने त्याला तिथल्या तिथे मारून टाकला आणि त्या गावाची त्या बकासुराच्या तावडीतून सुटका केली. सगळ्या लोकांना खूप बरं वाटलं. लोकांनी भीमाचा सत्कार वगैरे केला. तर शिवाजी महाराजांना ही गोष्ट आपल्या जिजाबाईंनी सांगितली आणि सांगितलं, "बघ, भीमाने कशी त्या गरीब दीन लोकांवर दया केली. तसं बघ आणि दीन-दुबळ्यांवर दया कर." कारण ती लोकं दुबळी होती. त्यांच्या अंगात ताकद नव्हती त्या बकासुराशी लढाई करायची. तेवढ्यासाठी बाळांनो, अगोदर ताकद कमवा. तुम्ही स्वतः मजबूत व्हा. शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी हेच सांगितलं, की "तू आधी स्वतः मजबूत हो. दुसऱ्याशी लढाई करायचं तर पहिले स्वतःच्या अंगात ताकद पाहिजे." शरीर ही पहिली संपत्ती आहे. दुसरा तो धनमानाचा प्रकार. आपल्यात सगळीकडे सांगतात, हेल्थ इज वेल्थ. म्हणून हेल्थ सांभाळा. सगळ्यांनी जिम करा. चांगलं खा, प्या आणि चांगली ताकद कमवा. आणि असे जे दीनदुबळ्यांना त्रास देतात त्यांच्या विरुद्ध आवाज उठवा. तर अशा चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजांना आपल्या या जिजाऊंनी घडवलं. मी पुढे आणखीनही तुम्हाला जिजाऊंच्या खूप गोष्टी सांगेन. जिजाबाईंनी काय काय केलं ते. हं. मी तुम्हाला आज इथे अजून दुसरं सांगते. दुसरं म्हणजे आज मकर संक्रांती आहे. 14 जानेवारी. 14 जानेवारी हा आपल्या म्हणजे सण सुरू होण्यातला एक पहिला दिवस आहे. 14 जानेवारीला आपला पहिला सण येतो मकर संक्रांती. या दिवशी सूर्याचं काहीतरी कर्क वृत्तातून मकर वृत्तात का मकर वृत्तातून कर्क वृत्तात असं काहीतरी भ्रमण होतं. मी पुढच्या वेळी नीट वाचून तुम्हाला सांगेन. पण कर्क ते जे वृत्त असतं ते वृत्त हा सूर्य बदलतो आणि त्यामुळे आपल्याकडे दिवस असते असते मोठा व्हायला लागतो. 22 डिसेंबरपासून ॲक्च्युली दिवस थोडा थोडा मोठा होतो. पण ह्या 14 जानेवारीपासून दिवस आणखीन मोठा होतो. हवेमध्ये या काळात थंडी असते. तर थंडी वाजू नये म्हणून आपल्याकडे या संक्रांतीला काळी वस्त्र नेसायचा किंवा काळी वस्त्र घालायचा प्रघात आहे. या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपण काळी वस्त्र वापरतो. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगते, की आपली जी संस्कृती आहे, आपल्याकडे जे काही रीतिरिवाज लावलेले आहेत, ते सगळे सायन्सला धरून आहेत आणि निसर्गाला धरून आहेत. या दिवसात थंडी असते, मग काळा रंग उष्णता ॲब्झॉर्ब करून घेतो, शोषून घेतो, मग आपल्याला थंडी कमी वाजते. या दिवशी तिळगुळाचे लाडू करतात. एकमेकांना तिळाचे ते लाडू देतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणून सांगतात. आपली एकमेकांची भांडणं आपण विसरून जातो आणि तिळामध्ये सुद्धा खूप कॅल्शियम असतं आणि ऑइलही असतं. त्याच्यामुळे आपल्या पोटातल्या आतल्या आतड्यांना मवारी येते. म्हणून या दिवसात हा तीळ, गूळ, शेंगदाणे, खोबरं हे मिक्स केलेला हा जो लाडू असतो तो थोडा उष्ण प्रकारचा असतो. तर तो आपण खायचा असतो. आणि म्हणून तो लाडू जास्त पण मोठा खायचा नसतो. जास्त खाल्लात तर तोही बाधतो. म्हणून बघा, तिळाचे लाडू तुम्हाला एवढे छोटे-छोटे दिसतील. कोणी तिळाचा लाडू एवढा मोठा केला असा आहे का? रव्याचा लाडू एवढा किंवा बेसनाच्या लाडवासारखा किंवा बुंदीच्या लाडवासारखा? नाही. तिळाचे लाडू छोटे असतात ते एवढ्यासाठी कारण ते सारक आहेत.
जास्त खाल्लं तर तुम्हाला डिसेंट्री लागेल, म्हणून ते खाताना पण बेतानेच खायचे, त्याच्यावर पाणी प्यायचं नाही. या दिवशी आपल्याकडे सुगडाची पूजा करतात. काही जण त्याला बोळकी असं म्हणतात. बघा देवानी कसं केलंय, देवानी म्हणा किंवा आपल्या पूर्वजांनी म्हणा, या दिवशी त्या सुगडांची पूजा करतात. सुगडांची पूजा करतात. बायका चांगल्या बांगड्या भरतात नवीन. म्हणजे ह्या निमित्ताने ह्या दिवशी त्या कुंभारांची पण रेलचेल होते. नाहीतर रोज उठून कोण त्या कुंभारांकडे माठ विकत घ्यायला जाणार आहे थंडीच्या दिवसात वगैरे? सांगा बरं, आता थंडी असते. मे महिन्यात आपण माठ विकत घेतो. हं? तर आपल्या प्रत्येक सणात असे प्रत्येक जो व्यवसाय करतो माणूस, त्या माणसाला काहीतरी फायदा हा असतोच. कासारांकडे बांगड्या भरल्या जातात, त्याच्यामुळे कासार लोकांची चलती होते, त्यांना 4 पैसे मिळतात. कुंभाराला त्याची ती बोळकी विकली जातात म्हणून त्यालाही 4 पैसे मिळतात. अन्नधान्य आलेलं असतं, गाजरांचा सीझन आहे. मग ते बोळक्यांमध्ये गाजर, त्याच्यानंतर ऊस आणि बोरं हे आपण टाकतो आणि त्याची पूजा करतो. कशी प्रत्येकाची सोय केली ती बघा आपल्या पूर्वजांनी. आपल्या कुठच्याही रीतिरिवाज असंच उगीचच म्हणून केलेलं नाही. तर अंधश्रद्धा, अंधश्रद्धा म्हणून टाळू नका. काहीही अंधश्रद्धा नाहीये आपल्याकडे. सगळ्या डोळे उघडून ठेवलेल्या श्रद्धा आहेत. तर या मकर संक्रांतीच्या दिवसाच्या निमित्ताने आज मी तुम्हाला सांगते, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हं? एवढं बोलून मी आज आपली माहिती इथेच थांबवते. या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीच्या वेळी. जय श्रीराम.